मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। चला आज बनवूया फड बनवायसाठी बघा दाशीचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळ, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती। मस्त असं भिजलेलं आहे पीठ, काढून घेतलेलं आहे एका ह्याच्यात बघूयात। आता इथं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची घेतले, एक गाजर घेतले आणि एक कांदा घेतलेला आहे। आता गाजरला किसून घेऊया, मोठे हे ना किसून घ्यायचं गाजरला। तर गाजर किसून घेतलं बघा। आता कांदा कापून घेऊया, कांदा बारीक असा कापून घेऊया। तर इथं मिरची कापून घेतली, कोथिंबीर कापून घेतलं, कांदा कापून घेतला, गाजर बी कापून घेतलं बघा। आता पिठात हे सगळं का नाही मिक्स करूया। गाजर, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडीशी बघा साखर, चवीप्रमाणे मीठ, तर मिक्स करून घेऊया पिठाला। पीठ घट्ट आहे बघू शकताय तुम्ही किती। आता थोडंसं पाणी वतणार आहे, जास्त नाही, थोडंसं पाणी वतून बघा मिक्स करून, आणि लागलंच तर वतू शकतोय, थोडं थोडंच करून वता। तर छान असं मिक्स करून घ्यायचं बघा। आता थोडंसं बघा अर्धा चमचा इनो घेतलाय, ती बी मिक्स करूया। इनोवर वतायचं थोडंसं पाणी, म्हणजे लगेच मिक्स होतंय, फुलतंय बघा कसं। आता मिक्स करूया। तर छान असं मिक्स झालं बघा। हे पहा ह्या पद्धतीने पाहिजे आपल्याला पीठ। आप्पे पॅन बी गरम झालाय बघा, त्याच्यात होतंय थोडं थोडं तेल। तर आता आप्पे सोडायचे अशी बारीक बघा, थोडं थोडं करून घाला, पीठ फुलतंय लय। आता झाकून ठेवायचं बघा, गॅस करायचा बिलकुल कमी। आपले फट्ट बनलेत का, तर झाकण काढून घेऊया। तर बघा मस्त असं फुललेले आहेत। थोडंसं वरनं का नाही तेल लावायचं चमच्याने असं, या पद्धतीनं। आता फिरवून घेऊया बघा कसं लगेच निघायला लागले। आणि गॅस कमी करून बनवायचं बरं का ह्याला, नाही तर फुल केलं का नाही लगेच करपतात हे। तर असं सगळं फिरवून घेते। आता 1 मिनिटभर वाफवून घेऊया। आता झाकायची काही गरज नाही, बनलेला आहे बघा। काढून घेऊया एका प्लेटात, बघा किती छान फुललेला आहे बघा, काय भारी झालंय। आणि मुलांना खूप आवडतंय। चला अजून एक दाखवते। आता काही तेल टाकायची जरूरत नाही बघा, फर्स्ट बनवतोय तेव्हाच तेल वापरायचं, थोडं थोडं करून का नाही। आता झाकून वाफ द्यायचे। बनले का बघूया। तर बघू शकताय मस्त असं फुललेलं आहे। आता वरनं थोडंसं तेल सोडायचं, ह्याला जास्त तेल बी लागत नाही आणि बनायला बी लगेच बनतं हे। आता फिरवून घेऊया, एक चमच्याच्या साहित्यानं का नाही फिरवून घ्यायचं। ना तुटत नाही काय नाही, मस्त होतं। कलर बघा काय भारी आलाय, साखर घातल्या का नाही आपण, त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे। बनवून रेडी, काढून घेऊया। बघा काय फुललेत मस्त। तर मस्त असं आप्पे बनवून रेडी आहेत बघा।
चटणी संग खाऊ शकताय तुम्ही। तर मस्त झालेले आहेत, नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि तुम्हाला तोडून बी दाखवते मी। बघा किती मस्त असं फुललेले आहेत, किती छान झालेत बघा दोन्ही साईडने आणि बघा किती जाळीदार झालेले आहे आतनं। तर नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहावा, मस्त राहावा, बाय।